नमस्कार, मी दिनेश कस्ती आहे. इंदिरानगरला राहतो. मी सुद्धा एक बेरोजगार तरुण आहे आणि नोकरीच्या शोधामध्ये सातत्यानं होतो. आणि एक अपेक्षा होती, पुढे तर सरकार नोकऱ्या काढत नाही आणि जर नोकऱ्या काढल्या तरी पण माझ्यासारख्या बेरोजगार तरुणाला अशा पद्धतीचा जो फटका आहे, जे अपारदर्शक भरती आहे. म्हणजे माझा नागपूरला पेपर होता. नागपूरला पेपर असताना ज्यावेळेस मी बरोबर उत्तर टिक करायचो आणि थोड्या वेळाने परत त्या प्रश्नावर जायचो, तेव्हा ते उत्तर चुकीचं राहायचं. मी तक्रार केल्याच्या नंतर ते वैसे होत आहे, सिस्टम में वैसा आहे, मग रिपोर्टिंग करून तो दिवस रद्द केला. पण त्याच्यावर कुठलीही पद्धतीची कारवाई झालेली नाही. आणि पुढे कालांतराने माझे जे काही सवंगडी होते, मित्र होते, आणि यांनी परीक्षा अशा पद्धतीने घेतली की जे गोरगरीब कष्टकरू लोक आहेत, कारण बेरोजगार आहे म्हणजे त्यांच्याकडे नक्कीच पैसा नाही आहे, तर त्यांनी चंद्रपूरच्या माणसाचं परभणीला सेंटर, परभणीच्या माणसाचं चंद्रपूरला सेंटर, म्हणजे जेणेकरून जे होतकरू गोरगरीब कष्टकरी लोकांचे पोरं आहेत ते परीक्षेपासून वंचित राहिलेले आहे. अनेक उदाहरणं अशी सुद्धा आहे की माझा एक मित्र आहे की त्या मित्राला 65 गुणसंख्या आहे. 65 गुणसंख्या असताना 57 वाल्या गुणसंख्येवाल्या पोराला इंटरव्ह्यू साठी बोलवलं आणि 65 वाल्याला बोलवलं नाही. का बरं? तर हा काही प्रकार जो आहे, गैरव्यवहार प्रकार जो आहे, हा टळला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आमच्या नोकरीसाठी SC ST OBC आरक्षण एक तरतूद केलेली आहे, पण ते आरक्षण संपवण्याचा कुठेतरी हा डाव आहे. आणि एक समजत नाही की आम्ही जे लोकप्रतिनिधी निवडून देतो, ते लोकप्रतिनिधी सुद्धा त्या आमरण मनोज पोतराजीचं एवढं आमरण उपोषण चाललेलं आहे. कालपासून त्यांनी पाणी सुद्धा बंद केलेलं आहे, तरी पण तिथे भेट जायला तयार नाही. म्हणजे कुठेतरी एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. तर विरोधी पक्ष आणि सत्तेत असलेला पक्ष कुठं हे चोर मावशिरे भाव तर नाही आहे.